नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा इथं कर्जमाफीची तारीख आता ती पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। टोटल यामध्ये 15 जिल्ह्याची यादी इथं फिक्स करण्यात आलेली आहे। कर्जमाफीचं परिपत्रक देखील इथं जी-आर देखील इथं फिक्स करण्यात आलेला आहे आणि तो जी-आर केंद्र सरकारकडून प्रकाशित करण्यात आला। जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून इथं परिपत्रक जाहीर करून टोटल 10 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी केलेली इथं जसं की सांगण्यात आलेलं आहे आणि कर्जमाफीसाठी पात्र जिल्हे, पात्र शेतकरी व किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल अशी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला डेली भेटत राहणार मित्रांनो। तर बघा, केंद्र सरकारकडून 2008 मध्ये शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करण्यात आली होती। आता बघा 2008च्या काळात इथं पंतप्रधान इथं मनमोहन सिंग होते। त्यावेळी कृषी क्षेत्र जसं की संकटात होतं आणि शेतकऱ्यांचे इथं बँकेत थकीत कर्ज जे आहे ते आता जसं की मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। त्यामुळे अशा काही गोष्टीचा विचार करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जसं की 28 फेब्रुवारी 2008ला कर्जमाफी लागू केली होती। या योजनेखाली एकूण अंदाजे म्हणजे तिथं जसं की 65,318 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती। या योजनेचा लाभ सुमारे 3.6 कोटी शेतकऱ्यांना मिळाला। त्यानंतर आता 2008 पासून ते 2025 पर्यंत जवळपास 17 वर्ष झालं केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करण्यात आली नाही। परंतु आता या केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेचं जसं की सरकारच्या कर्जमाफी योजनेचा मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहे। आता या कर्जमाफीमध्ये जसं की काही निवडलेले जिल्हे आहे मित्रांनो आणि हे जिल्हे जसे की 10 असणार आहे आणि 10 जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर या यादीमध्ये तुम्हाला दाखवले जाणार आहे। त्यासाठी बघा, या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे, कारण ही जी कर्जमाफी आहे ते कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी काही जसं की जणांना अर्ज करावा लागेल, तर काही जणांना इथं डायरेक्ट कर्जमाफी लाभ दिला जाणार आहे। जसं की परिपत्रकामध्ये काही निवडली जसं की जिल्हे आहे, तर जिल्हे निवडल्यानुसार इथं कर्जमाफी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे इथं ठेवलेले आहे मित्रांनो। या संदर्भातील परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, जसं की परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, तसेच या कर्जमाफीसाठी काय नियम आहेत ते आपण पुढे जाणून घेणार आहोत मित्रांनो। तर सर्वात पहिले इथं बघा, कर्जमाफीसाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे आणि कोणते डॉक्युमेंट इथं लागतील आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल अशी जसं की सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची आहे मित्रांनो। तर बघा, इथं जसं की कर्जमाफीसाठी आहे तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। या कर्जमाफीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे जे कागदपत्रे, जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। पहिले जे कागदपत्र आहे मित्रांनो ते बघा, इथं 7/12 म्हणजेच जमिनीधारक असल्याचा इथं पुरावा, त्यानंतर काही जसं की कर्ज काढल्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक खाते तपशील, ते कागदपत्रे जवळ तुमच्या असणे आवश्यक आहे। अत्यंत गरजेचे हे तुम्हाला डॉक्युमेंट असणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला त्या बँकेतील कर्ज माफ होणार, तर बघा सर्वात पहिली जी बँक आहे मित्रांनो ज्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचं कर्ज घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे, त्या सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। आपण तिला जसं की डीबीटी बँक देखील म्हणतो। या बँकेचं सर्वात जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया जसं की महाराष्ट्र, HDFC बँक, त्यानंतर इथं बघा मित्रांनो बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, भारतीय पोस्ट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, तसेच ही काही लिस्ट बँकेची मधल्या इथं काही बँकेकडून इथं जसं की पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ होईल। किंवा एक जसं की एखाद्या इथं तुम्ही घेतलं असेल मित्रांनो, इथं पतसंस्थांकडून किंवा फायनान्सकडून शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर ते देखील इथं माफ होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, शेतकऱ्यांचे सर्व काही इथं जसं की ओके पास असून बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। हो, तुम्ही ऐकलेली बातमी खरोखर असणार आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। शेतकऱ्याला कर्जमाफीपासून काही शेतकऱ्यांनाच फक्त इथं वंचित राहावं लागणार आहे। तर येथील जसं की बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघू, इथं शेतकऱ्यांना इथं किंवा मुलगा किंवा मुलगी असेल म्हणजेच गव्हर्नमेंट जॉबवर असेल किंवा कुठले इथं त्यांनी पॉलिसी काढलेली असेल कुठल्या गव्हर्नमेंट जॉबवर असेल, तर बघा इथं कर्जमाफी त्यांना मिळणार नाही। शेतकऱ्यांच्या घरात कोणी कर्मचारी असेल किंवा शेतकऱ्यांच्या व त्यांना परिवारातील कर्जमाफी मिळणार नाही। त्यानंतर बघा 10 जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आले। 10 जिल्हे या ठिकाणी आपण घेऊ। तर बघा, पहिला जिल्हा आहे मित्रांनो नांदेड, त्यानंतर इथं शेतकऱ्यातील या सर्व कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो लातूर, त्यानंतर तिसरा जिल्हा यवतमाळ, त्यानंतर अशाच प्रकारे इथं सर्व जिल्ह्यांची यादी 14 जिल्हा आहे मित्रांनो नाशिक, त्यानंतर 5वा जिल्हा आहे मित्रांनो पुणे, इथं 6वा जिल्हा इथे देण्यात आलेला आहे मित्रांनो हिंगोली, 7वा जिल्हा इथं सातारा, 8वा जिल्हा परभणी, इथं 9वा जिल्हा बीड आणि 10वा जिल्हा
इथे तुम्हाला सांगण्यात आले जसं की 9वा 10वा जिल्हा इथे सांगण्यात आलेला आहे, छत्रपती संभाजीनगर आणि इथं तुम्हाला भरपूरसे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहे मित्रांनो. तर अगोदर या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कुठल्या बँकेचं तुम्ही कर्ज काढले आणि कुठल्या जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहे मित्रांनो. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट हे शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफी संदर्भातील होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.